महिला व बाल रुग्णालय अहेरी जिल्हा गडचिरोली येथे महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून 12 नोव्हेंबर 2025 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे। स्टाफ नर्सपासून ब्लड बँक तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट, कनिष्ठ लिपिक, कक्षसेवक, पिओन, ओपीडी सेवक, ऑपरेशन थिएटर अटेंडंट अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे। या खाजगीकरणाच्या पद्धतीवर आयटकचे अहेरी विधानसभा अध्यक्ष सचिन मोत्कुलवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी स्पष्ट सवाल केला, जे रुग्णालय सार्वजनिक आहे, जेथे खर्च जनतेचा पैसा आहे, तर भरती मात्र खाजगी कंपन्यांसोबत का? स्थानिक तरुणांना वंचित ठेवण्यासाठी ही कंत्राटी भरती कशासाठी? आयटकचा आरोप आहे की कंत्राटी भरती म्हणजे कामगाराचे हक्क कमी करण्याचे षडयंत्र। ठेकेदार राजकारणामुळे पगार कपात, असुरक्षित सेवा अटी आणि शोषण वाढते। स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण युवकांचे रोजगार हक्क हिरावले जात आहेत। सरकारी रुग्णालयात सरकारी पद्धतीने भरती करण्यास कोणतीही अडचण नाही, तरीही खाजगी कंपनीला काम दिले जात आहे। आयटकने जाहीर केले आहे की भरती शासकीय पद्धतीने आणि स्थानिकांना प्राधान्य देऊन घेतली नाही, तर संघर्षाची तयारी आमची पूर्ण आहे। कंत्राटी भरती विरोधात स्थानिक नागरिकांमध्येही असंतोष वाढत असून रुग्णालयातील पदे सरळ शासकीय तत्वावर भरण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे। गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली।